नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 16 ऑगस्ट 2026 आपण रेग्युलर आपल्या फार्ममध्ये काय उद्योग चालू आहे दाखवायचा आणि सांगवायचा प्रयत्न करत असतो। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का आपल्याला मोसंबीची कटिंग करायची आहे। योगायोग पूर्ण मागच्या वेळेस जे आले होते कटिंग करणारे त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिल्यासारखाच आहे। फोन करा, त्यांच्या वेळेनुसार ती येऊन जातात। साधारणतः या मोसंबीच्या झाडांची कटिंग तुम्हाला दिसतच असेल का कशा पद्धतीने व्यवस्थित कटिंगचं काम चालू आहे। नक्कीच पुढच्या वर्षी आपण या दिवसावर काही झाडांचा बार धरू, कारण की जे स्टंप तयार होत आहेत त्यांच्यावर नैसर्गिकरित्या येणारे फळ असेल ते आपण नक्कीच ठेवू। हे जे लावलेलं आहे हे आपण मागे सांगितलं की ही आपण जी लिंबू व्हरायटी आणलेली आहे बारामासी, त्याला आपण कुंभकाठ म्हणतो, ते आपल्या जो जागा शिल्लक होती मोसंबीचे रोपण होते आपण हे लावून दिलेले आहे। आता हे मोसंबीचं झाड तुम्हाला दिसत असेल, त्याचे बरेचसे फांद्या वाढल्या आहेत, वॉटर शूट आहेच, पण त्याला व्यवस्थित प्रकारे कटिंग करून सुंदर लुक देण्याचा प्रयत्न करतोय आपण। रेग्युलर काम करणारे आहेत त्यांना माहिती असतं कुठे कटिंग करायची कुठे नाही। मधली जे काही सुकलेले वेल असतील फांदी असतील ती पण काढून घेतो आपण तेव्हा, आणि एक झाडाला व्यवस्थित आपण लुक देतो का जेणेकरून नंतर पूर्ण छत्री तयार झाल्यानंतर येणारं उत्पन्न चांगलं होईल। दर 6 महिन्यांनी आपण कटिंग करतो। मागच्या व्हिडिओमध्ये जरी पाहिलं असेल तर साधारणतः जानेवारीमध्ये आपण कटिंग केली होती। वापस आता ऑगस्ट चालू आहे, म्हणजे एक 6-7 महिन्यामध्ये आपण सेकंड कटिंग घेतली आहे। वर्षाला 2 कटिंग घ्यायला पाहिजे, तेव्हा झाडाला व्यवस्थित शेप येतो असं वाटतं। त्याच्यानंतर आपण इथं भेंडी पण लागवड केलेली आहे। चाचांमध्ये दिसत असेल भेंडी उगलेली आहे। पपई आहेच आपली, टरबूज आपलं बरंचसं मार खाऊन गेलं आहे, आपण विषय सोडून दिला त्याचा, जे येईल ते येईल। पपई आहे बऱ्यापैकी, काहीतरी देऊनच जाईल। आता इकडे साधारणतः हे 6-8 जण आलेले आहेत। हे पाय, या झाडांची छान कटिंग झालेली आहे। गरम तर भरपूर होऊन राहिलं, पाऊस येईलच वातावरण आहेच। तरी आज तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवायचा आणि सांगायचा प्रयत्न केला होता आपण का मोसंबीची कटिंग कशा प्रकारे करतायत। रेग्युलर माणसं आहेत, जास्त आपण त्याच्यात लॉजिक लावत नाही। पपई पण दाखवायला लावेल, काही छोटी काही मोठी, काही इकडच्या साईडला आता दाखवायला लावतो। नक्कीच काही ना काही आपल्याला देऊनच जाणार आहे, नो डाऊट। इथली पण तुम्हाला भेंडी दिसत असेल, मी कॅमेरामॅनला जवळ बोलवतो। आपण याला अजून पाणी पण चालू केलं नाही। देवाच्या पाण्यावर ज्या टोकन यंत्राने आपण बीची आपलं भेंडीची लागवड केली आहे, टोकन यंत्राने 9-9 इंचावर टाकलेलं आहे। जे येईल ते येईल, आपल्याला दृष्टिकोनच तो असतो। राहिली मोसंबी दाखवायची तर खरंच सुंदर आहे, कटिंग पण चालू आहे। हा प्लॉट प्रत्येक मोसंबीचा सुंदरच आहे आपला। काही झाडं मेले तेही दाखवले आपण। साधारणतः तुम्हाला आता प्रत्येक रो मधले मोसंबी दाखवायचा प्रयत्न करतो। आणि जर कोणाला मोसंबी लिंबू कोणतीही फळबागात कटिंग करायची असेल तर नक्कीच या लोकांशी संपर्क साधा। तुम्हाला जर त्यांचा नंबर हवा असला नक्कीच मी नंबर पण प्रोव्हाइड करून देत। व्यवस्थित रेग्युलर लोक आहेत, तुम्हाला काही लागवडी करायची असतील ते पण तुम्हाला होतील। आता हे एक झाड दाखवायचा प्रयत्न करतो। हे पपईचं झाड आहे। या प्रकारे जर फुलं आले तर हे नर फुलं असतात, आणि काही नर फुलं म्हणजे रोपं आपले येतातच। 15 नंबर व्हरायटी आपली। आणि त्या साईडचं आता या आज उद्यामध्ये 2 दिवसात ही कटिंग पूर्ण होऊन जाईल। त्याच्यानंतर आपण काय काय काळजी घेतो झाडांची, काय स्प्रे करणार आहे त्याची माहिती देऊ। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। एवढंच बोलतो आणि आज इथंच थांबतो। नमस्कार।